नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नेवासा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ उर्फ हरीशदादा चक्रनारायण यांनी लोकप्रचार दरम्यान राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलशी साधलेला खास सुसंवाद. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे नेवासा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ उर्फ हरीशदादा चक्रनारायण यांनी लोकप्रचार दरम्यान राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलशी साधलेला खास सुसंवाद आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. प्रेक्षको नमस्कार. सध्या प्रचाराचा रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे. अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशी बांधून तळागाळामध्ये लोकांपर्यंत लोक आणि उमेदवार प्रचारासाठी अहोरात्र फिरत आहेत. आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. अशातच बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ उर्फ हरीशदादा बहिरू चक्रनारायण हे आज आपल्या भेटीला या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत. आपण या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत करूया. हरीशदादा, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आपण नेवासा विधानसभाचे अधिकृत उमेदवार आहात बहुजन समाज पार्टीचे. ज्यावेळेस आपण मतदारांपर्यंत जातात, काय सांगता येईल तुम्हाला त्याबद्दल प्रतिक्रिया? सगळ्यात प्रथम मी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज या चॅनलचे प्रथम आभार मानतो. कारण आमच्यासारख्यांचा प्रसार हे बाकीची लोक करत नाहीत. पत्रकार पेपरला आमच्या बातम्या येऊ देत नाहीत. TV चॅनलला ते येणं विषयच नाही. कारण कुठे गेलं तर पेड न्यूजला पैसे मागतात. की पहिलं तुमचं असं चॅनल आहे की जे बहुजनांच्या हितासाठी लढणाऱ्या एका लढवयासाठी फ्री माझी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. म्हणून सर्वप्रथम मी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचे मनापासून आभार मानतो. आता या ठिकाणी तुम्ही जो मला प्रश्न केलेला आहे की निवडणुकीचं जे वातावरण आहे त्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. पक्षाच्या ज्या नेत्या आहेत आमच्या बहीण मायावतीजी यांनी माझ्यावरती तो विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून तो विश्वास सार्थ ठरवण्याचा या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आहे. आणि नेवाशाची जनता आणि नेवासा तालुका आणि सर्व मतदार लोक यांना तालुक्यामध्ये बदल हवा आहे. कारण लोक आता कंटाळलेले आहेत या नेवासा तालुक्यातील या नेत्यांना. कारण काटा छापाप्रमाणे यांचं सगळं चालू आहे. हा गेला 5 वर्षाला का दुसऱ्या 5 वर्षाला तो येतो, तो गेला का तिसरा येतो. परंतु बहुजनांचा एकही आमदार आत्तापर्यंत हे होऊ देत नाहीत. आणि म्हणून यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी बहुजनांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहे, या तालुक्याचं नेतृत्व करत आहे. आणि मला आशा आहे की त्यामध्ये जनता माझ्याबरोबर आहे. पुढं हरीशदादा, तुमच्या पुढे सर्व दिग्गज उमेदवार आहेत. यामध्ये साखर सम्राट आहेत, म्हणजे धनशक्ती आणि जनशक्ती. पूर्ण माझ्या माहितीप्रमाणे 12 उमेदवार आहेत. तर ह्या शक्तीपुढं आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा निभाव करणार? बरोबर आहे. धनशक्ती वर्सेस जनशक्ती असाच खरा हा लढा आहे. आणि बरोबर आहे, साखर सम्राट आहेत, माजी आमदार आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले उमेदवार आहेत आणि धनाढ्य लोक आहेत. यांच्यापुढं पैशानं मी प्रतिकार करू शकणार नाही. यांच्यापुढं यांची जी साधनसामुग्री आहे, यांच्या ज्या आज शेकडो गाड्या रस्त्यावरती फिरत आहेत तेवढ्या गाड्या मी लावू शकत नाही. परंतु माझा हा विश्वास आहे, माझी एक मोटरसायकल, ही गाडी आणि माझे कार्यकर्ता पदर पेट्रोल टाकून 5-25 मोटरसायकली परस्पर हिंडत आहेत. फक्त पॉम्पलेट त्यांना मी दिलेले आहेत, ते परस्पर लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. हे धनाढ्य लोक आहेत. परंतु नेवासा तालुक्यातील जनतेला मला एक गोष्ट सांगायची आहे की मी आज या ठिकाणी जो उभा आहे, मी नेवासा तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी उभा आहे, बहुजनांसाठी मी उभा आहे. आणि या धनाढ्य लोकांना किंवा या प्रस्थापित लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही. अनेकांनी सांगितलं की बाबा असे लोक आहेत, हे तसे लोक आहेत. परंतु मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चाललेलो आहे.
आणि जे महापुरुष आहेत, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, वस्ताद लवजी साळवे असतील, मिशनरी विल्यम किरी असतील, त्यानंतर मदर तेरेसा असतील, या महामानवांचे विचार, कारण मी या लोकांना वाचलेलं आहे आणि म्हणून या लोकांचे विचार घेऊन मी नेवाशामध्ये या मतदारसंघामध्ये विचारांचा वारसा घेऊन मी मतदानामध्ये उतरलेलो आहे. मला ठाऊक आहे धनाने दौलतीने पैशानं अडक्यानं यांनी नेवासा तालुक्याचा विकास होणार नाही, कारण यांच्याकडे पैसा आहेत, गाड्या आहेत, यांच्याकडे यंत्रणा आहेत, परंतु नेवासा तालुक्याचा विकास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं व्हिजन या तिन्ही लोकांकडे नाही आहे. मी व्हिजन घेऊन चाललेला माणूस आहे, मी महामानवांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारा माणूस आहे आणि म्हणून या प्रस्थापित लोकांचं धाक दहशत भीती याला मी भी घालत नाही, कारण महामानवांचे विचार घेऊन मी चालत आहे. त्याच्यामुळे यांना घाबरायचं काही कारण नाही प्रस्थापित लोकांना. आपलं व्हिजन काय आहे? आता जे व्हिजन मी घेऊन चाललेलो आहे ही माझी पॉम्पलेट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मी जे माझं विजन या तालुक्यासाठी ठेवलेलं आहे ते जे विजन आहे ते शैक्षणिक धोरण, माझं आर्थिक धोरण तालुक्यासाठी काय असेल, माझं राजकीय धोरण तालुक्यासाठी काय असेल, माझं सामाजिक धोरण तालुक्यासाठी काय असेल, माझं वैज्ञानिक धोरण या तालुक्यासाठी काय असेल, हे सगळं मी माझ्या या पत्रिकेमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे. तरी देखील महत्त्वाचे मुद्दे जर ठरले तर KG to PG हे शैक्षणिक धोरण मी ठेवलं आहे की गरीबातील गरीब व्यक्तीला आणि सरसकट सगळ्यांना कमीत कमी 10वीपर्यंत हे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. या अनेक संस्था आहेत की ज्या शिक्षणाला त्यांनी एक प्रकारचं काय केलेलं आहे की आर्थिक सत्ता बनवलेली आहे, त्यामुळं गोरगरीब लोक इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकू शकत नाहीत. तर KG to PG पर्यंतचं जे शिक्षण आहे कसं फ्री करता येईल आणि विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित करून या गरीब लोकांना कसा न्याय देता येईल हे शैक्षणिक धोरण माझं असेल. शेतकऱ्यांसाठी पीक पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या वीज बिलाचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांना कुठल्या तरी एका कोपऱ्याला MIDC तयार केलेली आहे, पण त्या MIDCचा लाभ हा तालुक्याला खरंच होतोय का याचा विचार या सत्ताधाऱ्यांनी केला आहे का? तर नाही केला. म्हणून माझा मानस आहे की नागापूर ते गेवराई हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये नव्यानं MIDC आणायचं माझा प्लॅनिंग आहे. त्यासाठी मी तो प्रश्न विधान भवनामध्ये मांडून विधानसभेमध्ये मांडून तारांकित करून तो पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आता तालुक्याचं आर्थिक धोरण तुम्ही पाहू शकता. आज तरुण पिढी जी आहे बेरोजगार झालेली आहे. अनेक लोकांनी नाव घेतलं, मी काही ना 2,000 रुपये पगाराने ठेवलं, कुणी 3,000 रुपये पगार. काम करा नका करू, फक्त काय करायचं की यांच्या मतदानासाठी 4,000 5,000 रुपये काही विशिष्ट तरुणांना द्यायची आणि त्या तरुणांना सांगायचं की बाबा तू हे 100 मतदान सांभाळायचं, तू ते 100 मतदान सांभाळायचं. असे काही चुकीच्या पद्धती यांनी राबवलेल्या आहेत आणि ते ज्या तरुणांना 5-6 हजार चालू आहेत त्यांना दारू पण चालू आहे. मग त्यांनी विचारच नाही केला पाहिजे. 6,000 महिन्याला घ्यायचे आणि त्यामध्ये बाकीच्या लोकांचं मतदान सांभाळून ठेवायचं, स्वतःचं घर मात्र बरबाद करायचं. म्हणजे एक तुपाशी आणि तालुक्याची जनता लाखो उपाशी अशा पद्धतीचं या राजकीय लोकांचं धोरण आहे आणि म्हणून ते धोरण बदलण्यासाठी मी आमदारकीला उभा आहे. म्हणून या ठिकाणी असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे मी या ठिकाणी मांडू शकतो, परंतु सांगायचं एवढंच उद्देश आहे की जर तुम्ही नेवासा तालुक्यातील मतदारांनो जर तुम्ही मला संधी दिली तर नक्कीच हे सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करून नेवासा तालुक्याचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार अनुक्रमांक 3 चिन्ह माझं हत्ती आहे. म्हणून तुम्ही माझ्या नावाचा विचार करावा या तालुक्यामध्ये, हे तुम्हाला मी नम्रतेने हात जोडून विनंती करतो. हे माझं विजन आहे. हरीशदादा, दिवसेंदिवस तुमच्या पाठीमागं युवकांचा, युवतींचा, ज्येष्ठ नागरिकांचा कौल वाढताना दिसत आहे. ज्यावेळेस तुम्ही मतदारांपर्यंत जाता त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने प्रतिक्रिया मिळतात? खरं सांगू तुम्हाला संजू दादा, गेल्या 20 वर्षामध्ये कौल वाढण्याचं जे कारण आहे, जनता माझ्या पाठीमागं जीच आहे किंवा आतून गुपित जी आहे की या लोकांची मी कामं केलेली आहेत. गेल्या 20 वर्षामध्ये माझी अनेक आंदोलनं झालेली आहेत. गोरगरिबांसाठी मी आंदोलनं केले, शेतकऱ्यांसाठी मी आंदोलनं केलेली आहेत, अत्याचारित पीडित लोकांसाठी मी आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यामुळे जनता माझ्याबरोबर राहणारच आहे. तहसील कार्यालया शेजारी माझं घर आहे, राहायला मी तिथं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 1-2 वाजेपर्यंत केव्हाही लोक माझ्याकडे येतात. कधी मला फोन केला तर मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि म्हणून जनता माझ्याबरोबर आहेच. आणि काही लोक उघडपणानं फिरू शकत नाहीत, कारण फोटोमध्ये जरी दिसले, एखादा फोटो व्हायरल झाला तर ही लोक काय करतात, त्यांना कॉल करून धमक्या देण्याचं काम करतात.
फुले शाहू आंबेडकर चळवळ चालवणारे असे अनेक काही लोक आहेत की त्यांनी हाताला धरलेले आहेत आणि फुले शाहू आंबेडकर चळवळ संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे. म्हणून तरी पण जनता माझ्याबरोबर आहे. मी बाकीच्या गोष्टीला भीक घालत नाही. मी जनतेपुढे सरळ माझं विजन घेऊन गेलेलो आहे की जनतेला जर आवडलं त्यांनी मला मतदान करावं. आणि कौल वाढण्याचं कारण आहे की लोक माझ्यावरती प्रेम करतात. त्यांच्यासाठी अर्ध्या रात्रीला उभं राहिलेलो आहे. त्याच्यामुळं ती लोक माझ्याबरोबर राहणारच आहेत. ती कोणाला घाबरणारी लोक नाही आहेत. शेवटी जाता जाता तुम्ही काय आवाहन करताल जनतेला? जनतेला माझं एवढंच आव्हान आहे, 70 वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक नेवासा तालुक्यातील मतदारांनी प्रामाणिकपणानं आपापले पक्ष बाजूला ठेवून विचार करायचा आहे. काय खरोखर नेवासा तालुक्याचा विकास झालेला आहे का? खरोखर नेवासा तालुक्याची आर्थिक प्रगती झालेली आहे का? का नेवासा तालुक्यामध्ये गोरगरीब SC ST OBC बहुजन अल्पसंख्याक यांच्या हिताचे कामं राबवले गेलेले आहेत का? नेवासा तालुक्याने विचार करायचा आहे की नेवासा तालुक्याचा विकास करण्यासाठी काय हे डावी उजवी करणारे, शाबाकाटा करणारे, आलटून पलटून सत्तेवरती येणारे हे तालुक्याचा विकास करणार आहेत का? हे यांच्याने विकास होणार नाही. हे यांच्या कुटुंबाचा विकास करतात. हे यांच्या कारखानदारात त्यांच्या नातेवाईकांचा विकास करणारे लोक आहेत. हे यांच्या लोकांना पुढे घेऊन जाणारे लोक आहेत. हे बाकी 80% जो बहुजन समाज आहे या समाजाचा विकास यांच्याने होऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्याचाही विकास होऊ शकत नाही. माझी मायबाप मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, जर खरोखर नेवासा तालुक्याचा विकास करायचा असेल तर बहुजन समाज पार्टीच्या द्वारे तुम्हाला एक पर्याय तयार झालेला आहे. एक बहुजन समाज पार्टीच्या द्वारे तुम्हाला एक सक्षम उमेदवार मिळालेला आहे. आणि माझा हा संदेश असेल, जर तुम्ही मला संधी दिली तर संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही. धन्यवाद. तर हे होते फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले एक अभ्यासू आणि सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ उर्फ हरीशदादा बहिरू चक्रनारायण, की ज्यांनी आपल्याला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही मुलाखत दिली. हरीशदादा, या आमच्या चॅनलला तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचे मी मनापासून आभार मानतो. हे बघा, आता पेड न्यूज करायची म्हटलं की नगरला जावं लागतं, परवानगी काढावं लागते, बरोबर आहे. ही पेड न्यूज नाही आहे. हे स्वतःहून माझ्यापर्यंत आलेले आहेत, मला मुलाखत मागितलेली आहे, मी त्यांना दिलेली आहे. म्हणून विरोधकांनी हे पण लक्षात ठेवावं, बाबा ही काही पेड न्यूज नाही आहे, बरोबर आहे. हे यांनी आम्हाला दाखवलेलं ते प्रेम आहे. त्याबद्दल या चॅनलचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. धन्यवाद. नेवासा तालुका आमदार कैसा हो? हरीशदादा जैसा. नेवासा तालुका आमदार कैसा हो? हरीशदादा जैसा हो. नेवासा तालुका आमदार कैसा हो? हरीशदादा जैसा हो. धन्यवाद. या ठिकाणी हरीशदादा बरोबर काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही महिला आहेत. आपण त्यांच्या देखील काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका, तुम्ही फिरत असताना काय तुम्हाला जाणवतं? हत्ती हरीशदादा निश्चितच निवडून येतील. 101%. हरीशदादाने आम्ही पहिल्यापासून भरपूर कामं केली आणि त्यांचे आम्ही एकदम कट्टर कार्यकर्ते आहोत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय, माझं स्वतःच्या घरचे पत्रे उडाले. या लोकांना मी फोन केले तर यांनी माझा फोन काय उचलला तर ते काय सांगतात, चांगले आमच्या कार्यकर्त्याला फोन करायला सांगा, मग आम्ही तुमचे कामं करू. आम्ही तिथून निघून गेलो, कार्यकर्त्यांनी फोन केला की नाही केला माहिती नाही, पण आतापर्यंत माझ्या घराचे पत्रे तसेच आहेत. मी पडक्या घरामध्ये राहतो. दादांना फोन केला आणि हरिदादांना फोन केला तर हरिदादा लगेच आले तिथं. हरिदादा म्हणे आपण सगळं करून घेऊ म्हणे. त्यांनी पंचनामा केला आणि त्यांनी मला पत्रे दिलेत वर टाकायला. म्हणजे हरीशदादाला निम्या रात्रीला जरी फोन केला तरी ते आपल्या अडचणीला संकट काळात धावून येतात आणि सोबत असतात. हो, ते आमच्यासोबत निम्या रात्रीला कधी त्यांना फोन करा, ते आमच्यासोबतच असतात. बकू पिंपळगावच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि आमच्या बकू पिंपळगावामध्ये पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत. ते पाण्याच्या टाक्याचं आतापर्यंत येते करतो ते काय होत नाहीत. असं आहे, आमच्या बकू पिंपळगावामध्ये जी पाईपलाईन गेलेली आहे तर पाईपलाईन नदीहून केलेली आहे, पण त्या नदीच्या पाण्यामध्ये 8-8 दिवस मोटर चालू होत नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही लोकांनी, चांगले मोठे लोक, त्यांनी पाईपलाईन आपले बोर असतात ना, ते बोरच्या पाईपलाईन त्याच्यात घातलं, खारं पाणी आम्हाला सोडतात. म्हणजे आम्ही काय करायचं, आमचे लेकरं बाळं आजारी पडतात. माझ्या घरा शेजारी एक वडा आहे, नाला, तर अख्ख्या गावाचं पाणी तिथं येतं.
तर हे लोक काय करतात, त्यांना सांगितलं ना दादा आमची पोरं आजारी पडले, इकडे बाळ मध्ये आम्ही सगळे आजारी घरदार पडलं, आसपासचे लोक पण आजारी पडले, पण आमच्याकडे काय कोणी आलं नाही. आणि आलं तरी सांगतात हां बघून घेऊ, आपण करून घेऊ, एवढंच फक्त आश्वासन देतात. दुसरा प्रश्न आमचा असा आहे, आम्ही मागं उपोषण केलं होतं बकुपिंपळगावमध्ये, तर त्या ठिकाणी आमचा जागेचा प्रश्न आहे. जागेचा प्रश्न आमचा कुणीच सोडला नाही. एक माणूस आहे, व्यक्ती आहे, त्याच्या नावाने ती जमीन निघते, पण ग्रामपंचायतच्या नावाने आमचे उतारे आहेत ना, तर त्या उतारे असून पण हे लोक काय करतात, आम्हाला ती जागा आमची कायम करून देत नाहीत. हरिदादांना फोन केला, ते आले, त्यांनी आमच्या तिथला बराचसा मार्ग मोकळा केला. आणखी काय सांगता येईल तुम्हाला? मी आत्तापर्यंत त्यांच्या संगती आहे प्रचार करायला, आणि जिथे जिथे मी प्रचार करतोय त्या प्रचारात आम्हाला जाणवतं की ह्या टायमाला आमचा उमेदवार हत्ती हे चिन्ह 100% येणार आहे. निश्चितच. या ठिकाणी मावशी पण आहेत. मावशी काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं अधिकृत उमेदवार हरीशदादा बद्दल एकदम प्रेम वाटतंय, एकदम छान वाटतंय. कोणत्या कार्यक्रमाला बोलवा, कोणत्या अडचणीला बोलवा, हरीशदादा आमच्याकडे येणारच. शासनाची प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत राबवलेली आहेत. अनेक कागदपत्राच्या बाबतीत सांगा, कुठलंही काम सांगा. तो कुपन कार्ड, आम्हाला आधार कार्ड नव्हतं, आधार कार्ड काढून दिलं. आमचे पैसे गुंतवले होते, ते पैसे काढून दिले. आणि दादानी आम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण आम्हाला भासून दिली नाही. आणि असाच आमदार आपल्याला पाहिजे. असाच आमदार आम्हाला पाहिजेच, बहुजनांचा. हा ठीक आहे. तर ही होती हरीशदादांची मुलाखत. प्रेक्षक हो, ही मुलाखत आपणास कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी रोहित गवळी आणि किशोर दरंदले, नमस्कार. नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले सह रोहित गवळी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.